विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि आता तर गडचिरोली एक नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे, सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येते। अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये विदर्भामध्ये 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे। 10 ते 15,000 त्यातनं रोजगार आहे। टेम्बो डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्स एरोस्पेस, इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे। 65,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे। कंपन्यांची नाव आहे आवाडा, वर्धान लिथियम, वारी एनर्जी, पॉवर लाईन ऊर्जा, रिलायन्स, BSNL सोलार, आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स, नोवोसिस आणि ज्युपिटर। आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर 1 होणार आहे सोलर मॉड्यूल मध्ये। त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती याच्यामध्ये गुंतवणूक आली आहे 15,000 कोटी, रोजगार जवळपास 10,000 आहे। टेक्सटाईलचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये 1,740 कोटी, युसेंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। स्टील प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 2,10,000 कोटी रुपये, ज्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 लाखापेक्षा जास्त रोजगार तयार होईल। आणि याच्यामधली नावं देखील महत्वाची आहेत, JSW, ग्रेटा एनर्जी, वॉर्म आयरन, रश्मी, PS स्टील, सुफलाम मेटल, सुफलाम इंडस्ट्री, कीर्तिसागर मेटलर्जी, सुमेध स्टील, लॉयड मेटल्स, आयकॉन हरिओम, GR कृष्णा फेरो, सुरजागड इस्पात, फाइन क्राफ्ट, गॅलंट इस्पात, राजुरी स्टील या कंपन्या आहेत। त्यानंतर कोल गॅसिफिकेशन मध्ये देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात आलेली आहे। जवळपास 70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आणि डेरायव्हेटिव्ह देखील तयार होणार आहेत आणि 30,000 लोकांना या ठिकाणी त्यातनं रोजगार मिळणार आहे।